नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ढगेवाडी येथे शाळकरी विद्यार्थिनीवर बिबट्याच्या हल्ल्याचा प्रयत्न. तरुणाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथील पोर्लेकर वसाहतीत आज सकाळी थरारक घटना घडली. कुमारी तृप्ती दीपक पोर्लेकर इयत्ता 3री ही सकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना अचानक समोरून 3 बिबट्यांचा सामना झाला. त्यामध्ये एक मोठा बिबट्या व त्याची 2 पिल्ले होती. बिबट्या अचानक समोर पाहून तृप्ती भयभीत झाली. मोठा बिबट्या तिच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या एका तरुणाने प्रसंगावधान राखत जोरजोरात आरडाओरडा केला व खाली उतरून दगड मारले. त्यामुळे बिबट्या जवळील शेतात पळून गेला. या धाडसामुळे तृप्तीचा जीव वाचला. घटनेनंतर तृप्ती जिल्हा परिषद शाळेत पोहोचली असता तिने शिक्षकांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर शिक्षकांनी तातडीने तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली. पालक भयभीत होऊन शाळेत आले. मुलीची विचारपूस केली व तिला घरी घेऊन गेले. या संदर्भात बोलताना ग्रामस्थ म्हणाले की आमच्या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापूर्वी 4-5 कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. आज थेट शाळकरी मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. दरम्यान गावचे पोलीस पाटील विजय खोत यांनी सांगितलं की या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वारंवार कुत्र्यांवर हल्ले होत आहेत. आज शाळेच्या मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. वन विभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करावा. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आपण सध्या आहोत वाळवा तालुक्यातील ढगेवाडी या ठिकाणी सळी जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थिनी शाळेला सकाळी 7:30 वाजता जात असताना तिच्या समोरून बिबट्या दिसल्यामुळे ती भयभीत झाली आणि त्यानंतरचा जो झाल्यानंतर तिने काय प्रतिक्रिया केली तिच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. बाळा, काय झालं सकाळी तेवढं सांग. सकाळी मी शाळेला 7:30 वाजता जाताना मला बिबट्याचे 2 पिल्लं आणि बिबट्या मोठा दिसला होता आणि मी आरडाओरडा करत होते. पुढे येताना ते गाडीवरचे काका त्यांनी मला ही केले. त्यांनी त्या बिबट्याला दगड आणला आणि त्याला घालवले आणि मला त्यांनी घरापर्यंत सोडले आणि मम्मीने दूध घालायला जाताना मला शाळेत सोडले. आणि ज्यावेळी तू बिबट्या बघितलास त्यावेळी तुला भीती वाटली का? काय झालं तुझ्या त्यावेळी? भीती वाटली नाही. परत मी शाळेत गेलो, खूप घाबरले आणि टीचरांना सांगितले. टीचरांनी घरी पप्पांना फोन केला. पप्पा कामावर होते. परत मम्मी दूध घालायला आली होती. मम्मीला फोन केला. परत मम्मी म्हणली चला पोरगीच्या शाळेतनं जाऊन या काय झालंय बघून. परत मग मला मम्मी पप्पांनी परत घरी आणली. तुला किती बिबट्या दिसली त्या रस्त्याला? मला ना 2 पिल्ले आणि एक मोठा बिबट्या दिसला होता. आपल्यासोबत ढगेवाडी गावचे पोलीस पाटील या ठिकाणी आहेत. त्यांना आपण ह्या परिसराची माहितीसाठी विचारूया. काय झालं इथं? नमस्कार. ढगेवाडी पोलीस पाटील. आज सकाळी 7:30 सदर मुलगी आपल्या जिल्हा परिषद शाळेत गावामध्ये जात असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला करायचा प्रयत्न केला असं मला सकाळी समजले. तर त्यानंतर मी लगेच त्वरित आपल्या वन विभागाचे बर्गे साहेब असतील, वनपाल, आपल्या वनरक्षक डुबल साहेब यांना फोन केला. त्यांनी त्वरित म्हटले आम्ही पण येतोय, तुम्ही पण या. मग आम्ही इथं तर आलो तर असा घटनाक्रम समजला की सदर मुलगी शाळेला जात असताना पोर्लेकर वस्तीकडे जाणारा रोड हा तसा जास्त रहदारीचा नाही आणि दोन्ही बाजूला शाळू पीक जास्त असल्यामुळे इथं बऱ्याच दिवसापासून लोकांची समस्या अशी आहे की बिबट्याचे वारंवार दर्शन होतं आहे, तरी त्याचा त्वरित बंदोबस्त करावा. परंतु हे सदरचं काय म्हणजे जास्त असं आतापर्यंत एवढं कोणावर हल्ला करण्यायोग्य किंवा असं जास्त असं काय वाटलं नव्हतं. परंतु आज जो मुलीवर जो प्रसंग ओढवला खरोखरच हे अशी हे आहे की त्याची आज वेळ चांगली त्या मुलीची की वरून गावातून येणाऱ्या एका युवकाने जर त्या बिबट्याला दगडमार हुसकावून नसते तर जो काही अनुचित प्रकार घडला असता तर त्यास वन विभाग जबाबदार राहणार होता का? मग वारंवार त्यांना सूचना आम्ही बऱ्याच वेळा दिलेली आहे की वन विभागाला की सदर बिबट्यांचं काहीतरी आपल्या स्तरावरून बंदोबस्त करावा. मग त्यानंतर आम्ही सर्व वन विभागाचे कर्मचारी घेऊन तिथं भेट दिली, जागा बघितली. ज्या ठिकाणी तिला बिबट्यानं जो हल्ला करायचा प्रयत्न केला ती जागा बघितली. तर तिथं एक मोठ्या बिबट्याची व लहान पिल्ली त्याची असे पायचे ठसे त्या पाईपवर व पाणी पाजले असल्यामुळे शाळवात पण उमटून दिसून येत आहेत. मग त्यानंतर त्या मुलीचे भेट घेतली तर ती मुलगीसुद्धा भयभीत होती. परंतु अनावधानाने जर एखादी अनुचित प्रकार घडला असता तर खरोखरच हा सगळ्या महाराष्ट्रभर त्याचं चर्चा झाली असती. परंतु अतिशय
धिट्टानं त्या मुलगीनं सुद्धा माहिती दिली की मला आज बिबट्या कुठं दिसला, आणि तो अजून युवक आहे, मला कोण आहे ते समजलेलं नाही. पण त्यानं जो म्हणजे धाडसानं जे बिबट्याला हुसकावून लावला आणि आज त्या मुलगीचा जीव वाचवला, खरोखरच त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि वन विभागाला मी अशी विनंती करतो की आपल्या स्तरावरून बिबट्याचे जे सारखे वारंवार दर्शन होत आहे किंवा हल्ल्याचे प्रकार आता इथे पोर्लेकर वस्तीपर्यंत जे कुत्र्यांचे जे बरेच कुत्री होती ती अशी कुत्री रोज संध्याकाळी एक एक असं बिबट्या पळवून येत आहे. तिथं लहान बछडे आहेत, लहान जनावर आहेत, त्यांच्यावर सुद्धा हल्ला होत आहे. तर सदर आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावं. बिबट्याचा काय बंदोबस्त करता येईल का अशी आपल्या शासन स्तरावरून वरिष्ठ कार्यालयास कळवून योग्य ती खबरदारी घ्यावी. कारण लहान आमचे गाव कोरडोबाव गाव आहे आणि लोकांना शेतामध्ये ये जा करावी लागत असल्यामुळे त्यांच्यावर असं जर बिबट्याचे दर्शन होणे किंवा वारंवार जर एखादा हल्ला घडला आणि भविष्यात असा कुठला अनुचित प्रकार घडू नये याची काळजी आपल्या स्तरावरून घ्यावी, ही माझी विनंती आहे त्यांना. हे होते ढगेवाडीचे पोलीस पाटील. यांनीच असं म्हणणं आहे की वन विभागाने वेळीच कारवाई करावी, अन्यथा मोठा अनर्थ झाल्यानंतर कारवाई करून काही उपयोग नाही. या परिसरातील नागरिक या सकाळच्या घटनेमुळे भयभीत झाले आहेत. यासाठी वन विभागाने लवकरात लवकर ठोस पावले उचलावी. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.